नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा. त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्यात एक कांदा टाकलेला आहे आणि एक छोटा टोमॅटोही कट करून टाकलेला आहे. आपण आता त्यात कोथिंबीर बारीक कट करून टाकतोय आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकतोय आणि गरम मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया. इथे मी 1 चमच मीठ टाकलं आहे, छोटा चमच, आणि मिक्स करून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचे. आता आपण मळलेल्या कणकेच्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. आपण जसं पुरणपोळीला जसं आपण हे करतो तसं हे करून घ्यायचा गोल आणि त्याच्यात पुरणपोळीसारखं सारण भरायचे. जास्ती आपल्याला भरायचं नाही आहे. जेवढं बसेल त्यात तेवढंच भरायचं, नाही तर तो पराठा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढं त्यामध्ये मावेल एवढंच भरायचं. आणि हलक्या हातावरती लाटणं हलकं फिरवायचं आणि लाटून घ्यायचा. हलक्या हाताने लाटून घ्यायचे. बघू शकता तुम्ही इथे मी कसा लाटला हलक्या हाताने. त्याला तेल लावून घ्यायचे आणि तव्यावर टाकायचं आहे आणि तेल सोडायचे. गॅस फ्लेम जरा मिडियमच ठेवायची. छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि आता आपण पलटूया पराठा. बघा छान खरपूस वाटतोय. त्याला तेल लावून आपण छान भाजून घेऊया. दोन्ही साईडने नीट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि प्लेटमध्ये घेतला पराठा काढून आणि सॉसनी स्माइली बनवलंय. लहान मुलांना असं स्माइली बनवून दिलं की छान मुलं आवडीने खातात.